चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग पहिला काल टाकलेला आहे। आता या त्रिकोणांची संख्या मोजणे याच्यामधला भाग दुसरा आपण पाहणार आहोत। आता पहिल्या भागामध्ये आपण जे पाहिलं तर त्याच्याच बेसवर काय म्हणून सांगा भाग दुसरा सुद्धा आपण कंटिन्यू करत आहोत, हे लक्षात घ्या। चला काल आपण असं पाहिलं होतं की त्याच्यामध्ये पाया, त्याच्यावर पुन्हा पाया, त्याच्यावर पाया, म्हणजे अशा प्रकारे आपण काय सांगा काल पाहिला होता। त्याच्यामध्ये काय सांगा पाया तुटक असेल तरी त्रिकोण कसे मोजायचे हे सुद्धा पाहिलं होतं। तर आता काय करू सांगा, थोडंसं आता तिथे एक महत्त्वाची गोष्ट होती, ज्या काही गोष्टी आपण कालच्या पाहणार आहोत आणि आजच्या पाहणार आहोत, तर याच्यामध्ये फरक काय होता ते सांगतो तुम्हाला। तर काय फरक होता नेमका, तर तिथे पहा, तिथे एकाच बिंदूतून काय म्हणून सांगा त्रिकोण आपण घेतलेले होते, एकाच बिंदूतून, हे लक्षात घ्या। म्हणजे त्रिकोण करण्यासाठी जे काही ॲरो आहे ते आपण कुठून तयार केले होते सांगा, सिंगल बिंदूतून काय सांगा तयार केलेले होते। म्हणजे हे अशा पद्धतीने आपण कन्सिडर करू की ॲरो कुठून निघत आहे, एका बिंदूतून निघत आहे। आता आपण काय करणार आहोत, तर आता हा प्रकार दुसरा, ह्याला अभ्यासत असताना काय करणार आहोत की आपण ॲरो काय करणार आहोत दोन वेगळ्या बिंदूतून घेणार आहोत, किंवा तो बेसिक कंटेंट काय थोडासा काय म्हणून सांगा समजून घेऊ आपण। तर आता हे लक्षात घ्या, तर आपण असं लक्षात घेऊ की पहा आता कसं होणार आहे, तर इथे पहा लक्ष द्या। आता हा दोन त्या बिंदूतून ॲरो घेतलेले आपण, आणि आता ॲरो काय करू सांगा ह्या बिंदूतून घेऊ, हे पहा हे असा घेऊ, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर काय करू सांगा हे अशा पद्धतीनं ॲरो घेऊ, ठीक आहे। आता एकदा चेक करा, जे काल आपण शिकलो त्याच्यापेक्षा हे कसं आहे सांगा वेगळं आहे, बरोबर आहे। आता ह्याच्यात काय करायचं तुम्हाला सांगतो, इथे एक सोपा प्रकार पहिल्यांदा शिकवतो पहा। तर ते कसं आहे, तर इथे लक्षात घ्या 1 2 3 आपण काय करू सांगा क्रमानं घेऊ याच्यामध्ये सर्व। हे पहा इथे काय करा, हे बेस दिसत आहे, बेस, आणि बेसवर आता पहा मूळ त्रिकोण कसा आहे सर, पहा मूळ त्रिकोण सांगतो, लक्ष द्या। आपण जे शिकलो त्याला विसरू नका, तो पाया आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की तो कंटेंट वेगळा आणि हा कंटेंट वेगळा, असं कधी होत नाही। त्याच्यावर जे आपण काय सांगा ओव्हरलॅप केलेलं असते ते कंटेंट बाजूला काढायचे, म्हणजे मूळ आकृती डोक्यात येते आपल्या, ठीक आहे। आणि हे डायरेक्ट परीक्षेत मोजायला जातो म्हटलं तर फार चान्सेस कमी होतात काय म्हणून सांगा बरोबर त्रिकोण येण्याचे। तर आता बघा काय सांगायचं आहे मला, हा होता आपल्या याच्यात काय सांगा, हा आहे मूळ त्रिकोण, अरे दिसत आहे ना सगळ्यात मोठा त्रिकोण मूळ त्रिकोण, बरोबर आहे। आणि त्याच्यावर मग पहिल्यांदा जर अप्लाय करतो म्हटलं तर ह्या ठिकाणी काय सांगा एक छोटा त्रिकोण, मला सांगा आता हे काय म्हणून सांगा एक छोटा त्रिकोण। आता सांगा हा प्रकार आपण शिकलो, अरे शिकलो का, हा जर प्रकार आपण शिकलो असेल तर मग ह्या ठिकाणी काय होत आहे सांगा, एक लक्षात घ्या 2 3 लक्षात घ्या, इथे 1 2 3 1 2 इथे काय म्हणून सांगा 3। तर हे असा प्रकार तर आपण शिकलो। आता त्याच्यात किती त्रिकोण आहे असं जर विचारलं गेलं तर त्याचं उत्तर काय होईल सांगा, त्याच्यामध्ये एकूण 6 त्रिकोण आहेत, तोंडी सांगू शकतो आपण 6 त्रिकोण आहे, बरोबर आहे। पण आता ही आकृती काय सांगा बाजूलाच करून टाका, बरोबर आहे। पुन्हा जर समजा तुम्हाला आकृती जर करायची असेल तर मग कशी करू, तर आता बा एक सांगतो की ही आकृती आहे, लक्षात घ्या, इकडे काय म्हणून सांगा ही आकृती आहे असं आपण गृहीत धरू। हां, तर आता बा काय होईल, इथे या आकृतीमध्ये आपण चेंज काय करू, पहा एक आकृती पहिल्यांदा आपण इथे घेऊ, लक्ष द्या। समजा ही अशी आकृती आहे, बरोबर आहे, उदाहरणार्थ ही आपण काय केली सांगा आकृती काढलेली आहे। आणि आता त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला चेंज करायचा आहे तर ही अशी जर आकृती घेतली तर हे एक आकृती, हे या पद्धतीनं, समजत आहे का। आता तुम्ही एक कंडिशन डोक्यात घ्या, ह्या दोन आकृत्या जर समजा समानच असेल, ह्या दोन्ही मोठ्या आकृत्यांच्या भुजा जर समान असेल, मग आता ही आकृती उचलून जर याच्यावर ठेवली तर ह्या दोन आकृत्यापासून आपल्याला कोणती आकृती मिळते सांगा, ही आकृती मिळते ओव्हरलॅप केल्याच्या नंतर। समजत आहे का काय सांगत आहोत, म्हणजे ही एक फ्रेम आहे पूर्ण आणि ही एक काय सांगा दुसरी फ्रेम आहे। मग आता सांगा पहिल्या फ्रेमचा जो बिंदू आहे तो कुठून तयार होत आहे, किंवा त्रिकोण म्हणजे काय म्हणून सांगा, हा एक बिंदू आहे, हा वरचा बिंदू आपण यूज केलेला आहे, आणि दुसऱ्या फ्रेमसाठी काय सांगा हा बिंदू यूज केलेला आहे, ठीक आहे। मग आता इथे फक्त सांगायचं आहे, आता सांगा हा शिरोबिंदू झाला, हा कोण झाला सांगा शिरोबिंदू झाला, आणि समजत आहे ना, हा कोण सांगा शिरोबिंदू, हा कोण सांगा शिरोबिंदू, बरोबर आहे। मग हा शिरोबिंदू होत असेल, जसा ह्या आकृतीचा पाया इकडे किती झाला सांगा 1 2 3 झाला, कळत आहे प्रत्येकाला। तसा त्या आकृतीचा पाया कुठं होईल रे, हा कसा होईल सांगा 1 2, लक्ष द्या इथे काय म्हणून सांगा 1 2 आणि काय सांगा 3, ही इथे 1 2 आणि 3। आता काही समस्या उरली का हे सांगा मला। आता हे दोन आकृत्या काय करू सांगा, एकावर एक घेऊन घेऊ आपण, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला जो आता उत्तर काढायचा आहे ना
तर ते उत्तर आपल्याला काय सांगा मिळेल. हे समजलं प्रत्येकाला, ते उत्तर आपल्याला मिळेल. तर आता तुम्ही मला एक सांगा परत, ठीक आहे. आता काय होत आहे, हिच्यातले त्रिकोण जर मोजले तर इथे किती सांगा 6, बरोबर आहे. आणि हिच्यातले त्रिकोण जर मोजले तर किती सांगा 6, बरोबर आहे. पण आता हे जर समजा सिंगल फ्रेम बनवायची आहे, सिंगल फ्रेम तर आधीच बनलेली होती आणि त्याच्यात फक्त आपण काय केलेलं आहे सांगा, ह्या 2 रेषा ओढल्या. मला सांगा ही पूर्ण फ्रेम नाही वापरायची आहे, ऐका, ही पूर्ण फ्रेम नाही वापरायची आहे. कोणती आकृती बनवायला सांगा, ही आकृती बनवायला. मग याच्यातील कमीत कमी मटेरियलचा कोणाकोणाचा यूज कराल मला सांगा, फक्त या 2 रेषांचा यूज कराल. मग हे 2 रेषा जर इथं ठेवल्या तर कोणती आकृती बनेल, ही. मग आता तुम्ही पूर्ण आकृती उचलून जरी याच्यावर ठेवत असाल तरी ते त्रिकोण काय सांगा सामायिक बनेल. सामायिक म्हणजे कसे सांगा, ओव्हरलॅप होईल. म्हणजे आता पहा, ही फ्रेम हिच्यावर जेव्हा आपण सेट करू तेव्हा हे मोठा त्रिकोण काय सांगा डबल काउंट होईल. नाही समजलं, डबल काउंट एकावर एक येईल ना, तर तसे काही त्रिकोण काय होईल सांगा, म्हणजे सामायिक होईल, डबल काउंट होईल. तर तसं होऊ नये ह्यासाठी इथे काय सांगा तुम्हाला फॉर्म्युला देतो. तो फॉर्म्युला पहा पहिल्यांदा. इथे काय म्हणून सांगा 1 2 आणि कोण सांगा 3. हे कोणती बाजू सर, हे बाजू, हे मूळ आकृती समजली प्रत्येकाला. आता इथून वरून पुन्हा हा बेस नाही येऊ, पुन्हा असं येऊ. इथे किती सांगा 1 2, भाऊ खाली किती आला 3, समजलं का 3. ह्या परिस्थितीत काय करायचं लक्षात ठेवा. इथे काय म्हणून सांगा 3चा सॉरी इथे किती आले सांगा तुमचे 3 आले, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी काय करू सांगा 3चा घन, म्हणजे इथे त्रिकोण किती बनले सर, तर उत्तर काय देऊ सांगा 27. मला सांगा हे सिस्टम समजून आला का, हे समजलं. आता अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेस पायावर किती बनत आहे, पायावर किती बनत आहे तेवढंच पाहायचं. पायावर काय सांगा किती बनत आहे. मग इथे 3चा घन किती सांगा 27. तर आता काय करायचं पहा, तुम्हाला सांगतो. इथे 1 2 3 1 2 3, 3चा काय करायचा क्यूब करायचा, हे 27. आता तुम्ही सांगा इथे मोजत बसायचं का, प्रश्न माझा तुम्हाला, मोजत बसायचं का नाही. तर अशी आकृती आली की असं आपण तिथे काय सांगा कन्सिडर करायचं. आता वेगवेगळे त्रिकोण बनत आहे. आता तुम्ही जर समजा इथे पहा वेगवेगळे त्रिकोण कसे होत आहे, हे पहा एक त्रिकोण, तर हे पहा 27 कसे भरत आहे सर, हे असा त्रिकोण बनेल. अरे बरोबर आहे ना. दुसरा जर त्रिकोण पाहतो म्हटलं तुम्ही प्रत्येक वेळेस, तर हे लक्षात घ्या, हे असा त्रिकोण बनेल. अरे समजत आहे ना. जर समजा तुम्ही तिसरा त्रिकोण पाहतो म्हटलं तर हे लक्षात घ्या, हे असा त्रिकोण बनेल. अरे बरोबर आहे ना. मग हे लक्षात घ्या, इकडे जर समजा त्रिकोण चालला तर हे असा मोठा त्रिकोण होईल, त्याच्यानंतर हा असा होईल, त्याच्यानंतर हा असा होईल, त्याच्यानंतर हा असा होईल. अरे बरोबर आहे ना. आपण काउंट करून करून किती करणार. तर त्याच्यामुळे काय म्हणून सांगा, हे अशा पद्धतीनं आकृती आली की ह्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन घ्यायचं. पण इथे सामायिक येत असेल तेव्हाच. सामायिक म्हणजे समजलं 1 2 3 1 2 3. ह्याच्यात जर समजा तुमचं मिसमॅच होत जर असेल, ह्याच्यात जर काय सांगा तुमचं मिसमॅच जर होत असेल तर मग मात्र ते काय होईल सांगा रॉंग होईल. हे तुम्ही काय सांगा तिथं लक्षात घ्या. आता पहा ना, एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. आता एक पाया जर मानला तर कसं होईल रे, एक लक्ष द्या. समजा तुम्ही पाया जर मानला, आता हे पुन्हा दुसऱ्या पद्धतीने शिकवतो, तोंडी समजून घ्या. समजा मोजायचंच आहे, म्हणजे रूलला अनुसरून बऱ्याचदा आकृत्या येत नाही. समजलं का मी काय म्हणतो, रूलला अनुसरून बऱ्याचदा आकृत्या येत नाही. हा तर रूल झाला, पण हा रूल कशासाठी झाला की दोन्ही बाजू तुमच्या कशा येत आहे सांगा सामायिक येत आहे, तेव्हा तो ठीक आहे. समजलं मी काय म्हणतो. मग आता पहा तुम्हाला सांगतो इथे कसं होते सर. आता तुम्हाला तोंडी सांगतो की हे कसं मोजायचं ते लक्षात घ्या. आता पहा पाया मोजताना रे तुम्ही, बरोबर आहे. आता मला सांगा हे 1 2 3 पहा, एक काय करू सांगा, कट करू इथून काही गोष्टी. फक्त बोर्डवर नीट लक्ष द्या, म्हणजे ह्या रूलला अनुसरून न आलेलं सुद्धा तुम्हाला मोजता येईल. आता मला पटापट सांगा, इथे लक्ष द्या. हे 1 2 3. चला आता त्रिकोण तर किती आले हे तर तुम्हाला माहीत झाले. त्रिकोण किती येणार आहे सांगा, याच्यामध्ये 27 येणार आहे. तर कसे येईल ते आपण मोजू, थोडं ट्राय करू. लक्ष द्या. तर आता पहा हे 1 2 3 3 आणि 2 5 आणि 1 किती त्रिकोण सर, 6 त्रिकोण. हे कोणती आकृती मोजत आहोत आत्ता, हे आकृती कोणती मोजत आहोत, ए. आणि समजत आहे ना, हो म्हणा नाही म्हणा, बरोबर आहे. हे समजलं 1 2 3 म्हणजे 6 त्रिकोण. पाया एकच असता तर पाया दुसरा 1 2 3. अरे समजलं का, हे दुसरा पाया होय ना, पाया समजते पहिल्या प्रकारामध्ये. मग ह्याचे किती त्रिकोण सर, 6 त्रिकोण, बरोबर आहे का, लक्षात घ्या. आता काय झालं, पुन्हा 1 2 3. समजलं का, 1 2 3 म्हणजे पुन्हा किती त्रिकोण सर, 6 त्रिकोण. ओके आहे सर्व, अरे ओके आहे ना. आता कोणती आकृती मोजू आपण सांगा, ही आकृती मोजू. ही आकृती याच्यात आहे ना, हिचा पाया वेगळा आहे. म्हणजे आता पहा तुम्हाला कसं होणार आहे, हे जे मोजलो तर ते कोणत्या रेषांचे त्रिकोण मोजले दादा, नीट लक्ष द्या. हे अशा रेषांचे त्रिकोण मोजले,
हे अशा रेषेत त्रिकोण मोजले, हे अशा रेषेचे त्रिकोण मोजले. हे समजलं प्रत्येकाला. आता जर समजा हा जर पाया गृहीत धरला, कोणता पाया गृहीत धरला सांगा, हा जर पाया गृहीत धरला आणि त्याच्यावर मग हे आडव्या रेषा नाही होणार का? म्हणजे आता पहा, हे काय करू सांगा, हे पहिल्यांदा मोजू आपण. कसं? 1 2 3 ही पाही डायरेक्शन. अरे समजत आहे ना, हे असा एवढाच त्रिकोण आणि त्याच्यावर ही इथपर्यंत रेषा. त्रिकोण कुठपर्यंत सर? तर त्रिकोण हा कुठपर्यंत सांगा, इथपर्यंत. अरे समजत आहे ना. आणि त्याचा हा बेस होय. आता हे 3 आलेला, 1 2 3 म्हणजे किती सांगा, 6. पुन्हा इथे 1 2 3 म्हणजे किती, 6. पुन्हा इथे 1 2 3 म्हणजे किती, 6. हे साइन त्रिक 18. हे किती, 18. 18 दुने किती झाले रे, 36. आपलं उत्तर किती आलं होतं, 27. तर याच्यात आता कॉमन आले, तर कॉमन पॉईंट इथून तुम्हाला मोजता आले पाहिजे. ते कॉमन पॉईंट मी तुम्हाला सांगतो. हे पहा, पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट. इथे बिंदू मोजून टाकायचे क्रॉस झालेले. हे पहा, 3 4 5 6 7 8 आणि काय सांगा 9 असे पॉईंट काय सांगा कॉमन झालेले आहे. ज्या ठिकाणी काय सांगा 4 त्रिकोण काय सांगा कोण बनताना एकत्र येत आहे. तर आता पहा, हे 1 2 3 4 5 6 7 8 9. तर हे वजा किती करायचे सांगा, याच्यातून 9 करायचे. तर हे वजा किती म्हणून सांगा, 9. उत्तर काय होईल सांगा, 27 त्रिकोण. पुन्हा तसंच उत्तर किती सांगा, 27. तर आता तुम्ही सांगा, तुम्हाला सोपं कोणतं वाटते? दोन्ही सोपं वाटते का? मग तर आनंद आहे. ठीक आहे, चला आपण काय करू सांगा, एक्झाम्पल घेऊ. त्याचं पहिल्यांदा आपल्या पद्धतीनं पाहू आणि मग एखादी आकृती असेल तिला कसं करायचं हे लक्षात घ्या. चला पहा, ट्राय करा याच्यामध्ये. ओके, चला दादा, आता अशी जर आकृती आली तर परीक्षेमध्ये आपल्याला समस्या करते. तर तेव्हा तुम्ही तिच्यातून निघणारे काय काउंट करताय सांगा, ॲरो काउंट करताय. बरोबर आहे. हे तात्काळ उत्तर पाहिजे आपल्याला ह्या आकृतीमध्ये. तात्काळ म्हणजे जे तुम्हाला क्ल्यू दिला ना त्याच्यानुसार तात्काळ पाहिजे. कसं? 1 बरोबर आहे, 2 3 4 आणि किती झाले 5. अरे समजलं ना, बॉक्स किती झाले 5. वरून मोजत या, 1 2 3 4 आले 5. असे जर समान आले तर मी काय म्हटलं, ह्या संख्येचा काय करायचा, घन. मग इथे 5चा काय म्हणून सांगा, घन. 5चा घन किती, 125. लक्षात घ्या, 5चा घन करू आपण. 5चा घन किती करू तर 125. 5चा घन 125. मला सांगा, काही कठीण वाटत आहे का? आकृती पहा, पुस्तकामध्ये फॉर्म्युले पहा, आकृत्या मिळते तुम्हाला. आकृत्या काढता येणं जरुरी आहे. 5चा घन 125. तर असं आपण इथे काय करू सांगा, लक्षात घेऊ. चला, समजत आहे ना प्रत्येकाला? हां, आता जर आपण समजा आपल्या पद्धतीनं जर फॉलो करतो म्हटलं तर एकदा लक्षात घ्या, एक आकृती इथून आपण बाजूला करू. अरे समजत आहे का मी काय म्हणतो? मग आता पहा ना, ह्या प्रत्येक आकृतीवर एकूण पाया किती झालेले आहे, म्हणजे असा जो मूळ त्रिकोण आहे त्याच्यावर पाया किती झालेले आहे ते चेक करा. हे किती पाया झाले. आता हे खोडून टाकू. हे समजलं प्रत्येकाला? इथे काय म्हणून सांगा, आता लक्ष द्या. इथे आपण काय करू सांगा, मुळात समजून घ्या. हां, एक रेषा कमी झाली नाही तो. ठीक आहे, चला आपण याला काय करू सांगा, व्यवस्थित करून घेऊ. हां, एकूण आपल्याला रेषा इथे किती पाहिजे, 4 पाहिजे. ओके, हां ठीक आहे. चला आता काय झालेलं आहे, दुसरी पद्धत आपण या ठिकाणी वापरू. दुसरी पद्धत म्हणजे काय वापरू सर, तर हे पहा तुम्हाला सांगितलं पायानुसार मोजणे. पायानुसार मोजणे म्हणजे कसं सांगा, हे पहा इथे आपला 1 पाया, 1 2 3 4 5. सांगा रे दादा, 5 म्हणजे हां 15. ओके 15. ठीक आहे. पुन्हा 1 2 पाया बदलला ना, वर रेष आली पुन्हा. 1 2 3 4 5 म्हणजे किती, एकूण 15.
पुन्हा हे कसं होईल 1 2 3 4 5 म्हणजे किती सांगा 15 बरोबर आहे. हे पहिला बेसिक प्रकार पहिला प्रकार हा. इथे 1 2 3 4 5 म्हणजे किती सांगा 15 समजत आहे ना प्रत्येकाला. आता इथे वर पुन्हा काय सांगा 1 2 3 4 5 म्हणजे किती सांगा 15 सांगा. ह्या बिंदूवरून जे ॲरो गेले तर 15 पाची त्याच्या किती बनले 75 बनले. पा जेव्हा बॉक्स असा लाईनमध्ये समानच आहे तेव्हा नो प्रॉब्लेम म्हणून वारंवार सांगत आहोत. म्हणजे डायरेक्ट कितीचा पण मॅच नाही झालं तेव्हा हा फॉर्म्युला यूज करणं जरुरी आहे. तेव्हा हे वापरता येणं काय सांगा जरुरी आहे. आता असा एक काय करू हे इकडले जे 4 आहे ना त्याला कटच करू. हे पहिलाच आता पहा हा पहिलाच मानू तर इथे पहा 1 2 3 4 5 म्हणजे वर किती 15 तसे याच्यात किती सांगा 15 अरे समजत आहे ना. तसे ह्या पायावर किती सांगा 15 तसे ह्या पायावर किती सांगा 15 तसे ह्या पायावर किती सांगा 15. आता सांगा हे 15 पाची किती झाले 75 तर सर 75 75 तर 150 होत आहे. अरे बरोबर आहे ना 75 प्लस 75 बरोबर काय सांगा 150. कॉमन मोजा म्हटलं पॉईंट किती बनत आहे ते लक्षात घ्या. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25 तर हे काय सांगा कॉमन बनत आहे. वजा काय होईल सांगा 25. तर इथे काय म्हणून सांगा 10तून 5 गेले 5 आणि 5तून काय सांगा 3 गेले 2 आणि उरला इथे 1 तर उत्तर कसं होईल 125. तर आता पहा इथे मी आता वारंवार हा फॉर्म्युला तुम्हाला सांगणार नाही. तर हे कसं आहे माहिती आहे का हे मोजण्यासाठी हे थेरी होय बरोबर आहे. कॉमन मोजायचे हे लक्षात घ्या. चला आता काय करू पहिल्यांदा आपण तशा प्रकारचं एखादं एक्झाम्पल देईल तुम्हाला तर ते लक्षात घ्या. चला ओके चला लक्ष द्या. ओके चला किती छान आकृती आहे पहा. परीक्षेत आली तर खूपच बरं वाटते. लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला काय सांगा समजणं अत्यंत जरुरी आहे. ठीक आहे काय करणार आहे तुम्ही जो तुम्हाला पहिल्यांदा ते येत काय ते पहा. हे पहा इथे कसं येणार आहे त्याच्यावर काय सांगा फोकस करा. हे तुम्हाला सांगतो प्रश्नच नाही बाकीच्यांना समजा त्यामुळे सांगा हे माहिती असल्याशिवाय सोडवता येणार नाही. मोजण्याचा प्रश्न उरतो का इथे नाही दिवस जाते मोजायला हे लक्षात घ्या. मग इथे पहा इथे काय म्हणून सांगा 1 2 3 4 5 6 आणि काय म्हणून सांगा 7. इथून काय सुरुवात करू 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे दोन्ही बाजूवर कसे सांगा ॲरो सारखे झालेले. मग इथे काय करा या 7चा सर घन करा. मग 7चा घन किती होते रे बाबा 7 गुणिला 7 गुणिला 7 घन किती सांगा 343 ट्रायंगल याच्यामध्ये आहे. कठीण वाटत आहे का सोपं वाटत आहे ते सांगा. तसंच वाटते सोपंच वाटते. जोपर्यंत समोर सुरू असते तोपर्यंत सोपं वाटते. नाही सोपं तेव्हाही वाटते जर त्याच्यावर तुम्ही काय सांगा सराव करत असाल आणि परीक्षेमध्ये जर आठवलं तर ते ठीक आहे. ठीक आहे चला आकृती पुढची पाहू. लक्ष द्या प्रत्येकानं मोजून पहा. आता हे सराव म्हणून आपण काय सांगा कंटिन्यू करत आहोत हे लक्षात घ्या. पहा ओके
चला सांगा किती आहे आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती? नाही, मी मारलेल्या रेषा पहिल्यांदा काउंट करून घ्या. रेषेत कमी जास्त झालं तुम्ही सांगताय ते उत्तरे चुकत्या, हे लक्षात घ्या. वरून रेषा किती आहे? रेषा पहा, आतमधल्या रेषा त्रिकोणाच्या 4 आणि 4 8 आहे ना. मी मारलेल्या किती आहे? हा, येतात 9 9 बरोबर. हा, मग काउंटिंग करा इथे. चला इथे आपण पाहू कसं राहील ते. हे पहा, हे काय सांगा, ही इकडे पहिला बेस आहे. अरे आहे ना पहिला बेस. इथं काय सांगा, दुसरा, तिसरा, चौथा, इथे पाचवा, इथे 6वा, 7वा, 8वा, इथे काय सांगा 9वा. ओके, लक्ष द्या. मग इथे काय होईल सांगा, इथे 1 वर येईल रे, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6, 7, 8 आणि 9वा. तर असं 9 9 समान असेल ह्या आकृतीमध्ये, तेव्हा 9चा काय करू आपण, क्यूब करू. बरोबर आहे. 9चा काय करू सांगा, घन करू. तर मग काय झाला सर हा, तर हा कोण झाला सांगा, 9चा घन. किती येतो रे, 729 त्रिकोण या आकृतीमध्ये आहे असं आपण कन्सिडर करू. काही समस्या? हा, पण हे केव्हा लागू होते सांगत आहोत. जनरली असंच देते, फक्त आपल्याला माहीत पाहिजे. आणि मग जशी परीक्षा वाढेल तसा त्रिकोण लहान दिसते, पण त्याच्यात प्रॉब्लेम असते. समजत आहे मी काय म्हणत आहोत. असं आता बघा कसं होतंय. चला ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढचं काय सांगा, एक्झाम्पल घेऊ आपण. आता हे तुम्हाला मोजण्याचा एक्झाम्पल. ओके, हे लक्षात घ्या. आपण याला मोजून घेऊ आता. हां, तर आता लक्ष द्या प्रत्येकानं कसं राहील. ओके, आता एक्झाम्पल आपल्याला असं दिलेलं आहे. तर पहिल्यांदा इथे लक्षात घ्या, आता जो आतापर्यंत आपण फॉर्म्युला पाहिला होता तो फॉर्म्युला या ठिकाणी लागू होणार नाही. आता कसा नाही लागू होणार सर, असा कसा नाही होत, बरोबर आहे ना. असा कसा नाही होत, तर चुकवा मग परीक्षेत, बरोबर आहे. आता लक्ष द्या, मग इथे काय होणार आहे. आता इथे तुम्ही बेस गृहीत धरा. हे पहा, इथे काय सांगा, मोजा. इथे इथे तो पर्याय थिअरी. हे पहा, 1, इथे काय सांगा 2, इथे काय सांगा 3. 3 आणि 2 5 आणि 1 किती सर, 6 झाले. 6. पुन्हा इथे काय सांगा 1 2 3. अरे समजलं का. हे पहा, हे 1 आणि 2 3, 3 आणि 3 किती सांगा 6 झाले. 6 ह्या पद्धतीचे. आता इकडून जर समजा दुसरा बेस जर गृहीत धरतो म्हटलं तर नीट लक्ष द्या. इथे काय म्हणून सांगा, हे 1 आणि हे काय सांगा 2 किती रे 6. समजत आहे ना प्रत्येकाला. इथे काय सांगा 1, इथे काय सांगा 2 किती रे दादा 6. हो नाही सांगत चला. इथे किती सांगा 1, इथे किती सांगा 2 किती रे 6. हे झालं प्रत्येकाचं. सॉरी, वर किती सांगा 3 3 येईल. हो, ते चुकून लिहित हे लक्षात घ्या. म्हणजे असं म्हणजे काय म्हणून सांगा, भूकंप झाल्यासारखं करू नका. इथे काय म्हणून सांगा 3 3 3. ठीक आहे. तर आता पहा, एकूण काउंटिंग किती झाली आपली. तर हे पहा, हे 3 3 किती 9 झाली आणि हे किती झाली सांगा 6 आणि 6 12 झाली. समजत आहे ना प्रत्येकाला. मग इथे काय करू, ते वरचे त्या बिंदूचे किती सांगा 9. सर इथचे किती सांगा 12. 12 आणि 9 किती होत आहे रे, 9 2 11, 1 हातचा गेला 1 21. पण आता याच्यातले कॉमन आपल्याला म्हणजे क्लोज करायचे. 4 नाही, हे इकडे सुद्धा 6 कॉमन होईल. तर आता कसे कॉमन ते कोण कोण आहे पहा. तर हा एक काय म्हणून सांगा कॉमन बिंदू, हा एक कॉमन बिंदू, हा एक कॉमन बिंदू, आता हा एक कॉमन बिंदू, हा एक कॉमन बिंदू आणि हा एक. असे किती एकूण सांगा 6 कॉमन होत आहे. तर 21 वजा 6 का लक्षात घ्या. 21 वजा 6 म्हणजे किती म्हणून सांगा 15 असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, आलं क्लिअर. हां, ओके आहे का. हां, चला बंद आहे सुरू आहे. हां, चला आता तुम्हाला देतो एक्झाम्पल पहा. तुम्ही त्याच्यामध्ये मोजण्याचा प्रयत्न करा.
थोडा पटापटा पटापटा काउंटिंग सुरू करा. पहा याची पटापटा आकृत्यांची काय सांगा मोजणी सुरू ठेवा. हे आपलं पाया गृहीत धरू मूळ आकृती गृहीत धरू मग हे इथं लिहा. काय करा सांगा 1 2 3 4 5 सांगा. 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि किती रे इथं 15. बरोबर हे समजले का 15. ठीक आहे. इथं 1 2 3 4 5 दादा इथे किती सांगा 15. ओके आहे ना 15. इथे काय सांगा 1 2 3 4 5 दादा किती सांगा 15. समजलं. इथे परत 1 2 3 4 5 किती झाले सांगा 15. हे संपले का. हे 15 चौक किती झाले 60. ठीक आहे. मग इकडे कसं करू सर हे किती झाले तर हे किती झाले सांगा 60 झाले. ओके हे 60. आता काय करू आता काय म्हणून सांगा हे अशी काउंटिंग करू. खाली करा वर करा नो प्रॉब्लेम. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणून सांगा इथं लक्ष द्या. आता हे ह्या रंगानं करू आपण. ठीक आहे. इथे 1 2 3 आणि कोण सांगा 4 तर हे किती झाले सांगा 10. अरे समजलं ना हे किती सांगा 10. हे पहा इथे 1 2 3 4 हे किती सांगा 10. समजलं का. आता पहा ना हे 1 2 3 4 हे किती सांगा 10. ओके आहे का रे. हे 1 2 3 4 हे किती सांगा 10. समजत आहे का. 1 2 3 इथे काय सांगा 4 हे किती सांगा 10. तर आता इथे लक्ष द्या. तर हे किती झाले सांगा 50. आता तुम्हाला लक्ष एक डोकं चाललं का थोडंसं. इथे काय झालं लाईनची क्वांटिटी वाढलेली आहे ट्रँगलची क्वांटिटी वाढलेली आहे. इथं लाईनची क्वांटिटी कमी झालेली आहे. हे तीनच घेतलं ना आपण म्हणून इथे ट्रँगलची सुद्धा क्वांटिटी काय सांगा कमी झालेली आहे. बरोबर आहे. मग आता हे किती झाले असतात तर हे काय सांगा 50. हे लक्षात घ्या. हे पहिले किती सांगा 60 नंतरचे 50 इथे प्लस केलं 0 0 0 6 आणि 5 11 110 ट्रँगल झालेले आहे. म्हणून उत्तर तुम्ही 110 नाही लिहू शकत हा. कारण पहिलंच ऑप्शन तुम्हाला 110 असते ऑप्शनमध्ये. हा तुम्हाला वाटते झाला जय महाराष्ट्र झाला असं वाटते. हा पण तिकडे काय सांगा प्रॉब्लेम येतो. ते कॉमन सोडणं जरुरी आहे आपल्याला. समजत आहे का. मग आता पहा इथला एक कॉमन हे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अरे समजत आहे ना 13 14 15 16 17 18 19 20 किती कॉमन आलेले आहे सर 20 कॉमन आलेले आहे. मग 110 वजा पहा इथे आपण कसं करू 110 वजा काय म्हणून सांगा 20. तर इथे काय 0तून 0 0 आणि 11तून 2 गेले 9 तर इथे काय म्हणून सांगा 90 ट्रँगल या आकृतीमध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो. या आकृतीमध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला हाऊ मेनी ट्रँगल उत्तर काय सांगा 90 आहे असं आपण लक्षात घेऊ. क्लिअर झालं हे नाही इथपर्यंतचं सर्वच क्लिअर झालं. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढचा एक प्रकार पाहू आणि व्यवस्थित लक्ष द्या. आता पहा पुन्हा पुढचा प्रकार आकृतीशी संबंधित म्हणजे त्रिकोणाशी संबंधित असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. चला ओके. हा तर आम्हाला चौरस दिसत आहे म्हणा नाही. आता काय होते हा चौरस दिसत आहे बरोबर आहे. आता तुम्हाला आकृती कशी येते आता लक्ष द्या ना. आकृती कशी येते ते सांगतोय त्याच्यावर नीट लक्ष द्या. आकृती कशी येते हे पहा. इथून एक रेष काढली इथं दिली. आता काय झालं सांगा किती त्रिकोण आहे 2 आहे. कोणकोणते 2 आहे लक्ष द्या. इथे कोणकोणते 2 आहे तर आपण काय म्हणू सांगा हे दिसतच आहे ना. हे काय वेगळं सांगायची आवश्यकता आहे का. हा 1 आणि हा काय सांगा 1. ओके लक्षात घ्या. इथं कोणते 2 त्रिकोण आहे तर याच्यामध्ये पाहत असताना पहा तुम्हाला सांगतो इथे. तर हे पहा हा एक त्रिकोण पहा इथे आपण कन्सिडर करू हे असा इथपर्यंत आलेला आहे. अरे बरोबर आहे ना. हे लक्षात घ्या. कोणते 2 त्रिकोण आहे सर तर हा एक त्रिकोण. हे समजला प्रत्येकाला. हे पहा दिसणं जरुरी आहे आपल्याला. हा एक त्रिकोण झालेला आहे. त्याच्यानंतर काय म्हणून सांगा हे असा एक त्रिकोण आहे. ओके लक्षात घ्या. तर हे अशा प्रकारे सर इथे काय सांगा 2 त्रिकोण तयार झालेले आहे. हे समजलं का बरोबर आहे. हे 2 त्रिकोण तयार झाले. आता हा चेक काय म्हणून सांगा हे प्रॉब्लेमच नसला पाहिजे मोजताना कसं असं का बरं होते आणि असं हे पहिल्यांदाच समजून सांगेल. मग पुढे पुढे आपल्या रूलनुसार आपण चालणार आहोत. ठीक आहे. चला मग आता आपण काय करू सांगा परत
आता परत आपण काय केलेलं आहे माहिती आहे का, हे असा एक बॉक्स तयार केलेला आहे जो आता सध्या आपण तयार केला होता ॲज अ टीच. अरे समजत आहे ना. आता हा कोण झाला सांगा बॉक्स. ठीक आहे. चला ह्याच्यात त्रिकोण किती असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर मग आता लक्षात घ्या. आता सांगा त्रिकोण याच्यात पुन्हा किती, तो वेगळा बॉक्स आहे ना, त्याच्यात किती आहे सांगा. 2 त्रिकोण तयार झाले. त्याच्यात 2 त्रिकोण कोणते तयार झाले सर, तरी एक हा आणि दुसरा हा. ठीक आहे. आता पुन्हा जर आपण टॅली करतो म्हटलं तर हे लक्षात घ्या. तर त्रिकोण कसे तयार होतात ते समजून घ्या. मग इथे लक्ष द्या प्रत्येकानं. हे पहा, तर हे इथपर्यंत आपण कन्सिडर करू आणि हा काय करू सांगा, हे इथून इकडे कन्सिडर करू. ठीक आहे. आणि हा इथून इकडे काय सांगा, एक त्रिकोण. हा समजला का. त्यात पहा दिसत आहे, तुकडे केले ना आपण, कापून टाकलं तिथून. मग हे पहा, इथून काय म्हणून सांगा, हे इथपर्यंत त्रिकोण आणि इथून हे काय म्हणून सांगा, हे असं इथपर्यंत. लक्षात घ्या. आणि इथून काय म्हणून सांगा, हे असं इथपर्यंत. असे सर या ठिकाणी काय सांगा 2 त्रिकोण तयार झालेले आहेत. हे समजलं प्रत्येकाला. पहा आता काय करतो, ही आकृती उचलतो हिच्यावर ठेवतो. नाही समजत आहे. ही आकृती उचलतो हिच्यावर ठेवतो. मग ही आकृती उचलून जर समजा मी हिच्यावर ठेवली तर काय होते ते सांगतो तुम्हाला. बरोबर आहे. ही आकृती उचलली आणि तिच्यावर काय सांगा ठेवली. म्हणजे ही मूळ आकृती आहे. ही मूळ आकृती आहे. ही मूळ आकृती आहे म्हणजे काय सांगा, हा कोरा डब्बा म्हणजे मुळा आहे. हे समजलं ना. चौरस हा काय सांगा मुळा आहे. त्याच्यात आता काय केलेलं आहे ते समजून घ्या. तर त्याच्यामध्ये आता आपण हे असं केलेलं आहे. हे पहा, इथपर्यंत काय केलेलं आहे सांगा, एक. आता किती झाले पडे सांगा. हे आकृती क्रमांक दुसरी होय. पहा दुसरी नाही, पहिलीपासूनच कन्सिडर करू. तुम्हाला पुन्हा समस्या नको. लक्षात घ्या. इकडे काय म्हणून सांगा, आकृती क्रमांक पहिल्यांदा काय करू सांगा, हे आकृती क्रमांक 1. आकृती क्रमांक काय म्हणून सांगा 1. ओके आहे का. झालं. किती त्रिकोण दिसत आहे, 2 त्रिकोण. मोठेवाले ना. हां, मोठे 2 झाले. ठीक आहे. चला आता काय झालेलं आहे सर, तर हे पहा, हे काय म्हणून सांगा. आता ही आकृती क्रमांक कोण आहे, ही ठेवली त्याच्यावर, हे ठेवली त्याच्यावर, एक डब्बा दुसऱ्यावर ठेवला, तशी आकृती बनली. हो नाही समजत आहे का. म्हणजे त्याच्यात कसं आहे पहा, तुम्हाला सांगतो. त्याच्यात काय म्हणून सांगा, हे 2 त्रिकोण ॲड आहे मोठेवाले. हो म्हणा नाही म्हणा. हां, हे 2 मोठे आहे ॲड आहे ना. बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो तिथे पुन्हा 4 त्रिकोण नवे बनले. आता पहा, चेक करा त्या आकृतीला पुन्हा पहा. ते मोठे तर आहेच. हे पहा, मोठ्यांचा रंग दाखवतो. हे पहा, हा एक मोठा. अरे बरोबर आहे ना. हे लक्षात घ्या. आपण कसं कन्सिडर करू की हा एक मोठा. हे पहा, आपण असं कन्सिडर करू की हा एक मोठा. हे पहा, आता तुम्हाला ते कळत आहे, समजत आहे. हा एक मोठा ओके झाला. ओके आहे का. हा एक मोठा. आणि आता पहा इथे आपण काय करू, एक दुसरा मोठा याच्यावर ठेवा. तर हे पहा, हे काय म्हणून सांगा दुसरा मोठा. हे थोडंसं आपल्याला समजण्यासाठी त्याला वेगळा बनवा. हा दुसरा मोठा. जमलं. हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आपण काय म्हणून सांगा, हा तिसरा मोठा. हे पहा, तिसरा मोठा. आणि सर हा काय म्हणून सांगा चौथा मोठा. हे समजलं का. आता समजलं प्रत्येकाला. तर याच्यामुळे काय झालेलं आहे, की हे लहान लहान 4 तयार झाले पुन्हा त्याच्यामध्ये. एकदा चेक करा. हे पहा, लहान 4 तयार झाले. दिसत आहे का लहान त्याच्यात. लहान दिसत असेल ना. हां, तर हे पहा, हे लहान 4 कसे तयार झालेले आहे. हे पहा, हा 1, हा 2. लक्षात घ्या. इकडे काय म्हणून सांगा 2 आणि इकडे काय म्हणून सांगा 3 आणि हे काय सांगा 4. तर हेच कसे आहेत ते सांगतो तुम्हाला. तर हे पहा, जो वरचा आहे, वरचा लक्षात घ्या, जो वरचा आहे ते पहा, हे असा इथपर्यंत. अरे समजत आहे ना. हे असा इथपर्यंत आणि हे असा काय सांगा इथपर्यंत. हे आतमधला त्रिकोण. बरोबर आहे. आणि इथे काय म्हणून सांगा, हा असा इथपर्यंत, हा असा इथपर्यंत आणि हा असा काय सांगा इथपर्यंत. हा त्रिकोण. हा असा इथपर्यंत, हा असा इथपर्यंत आणि हा असा इथपर्यंत. हा त्रिकोण. हे इथपर्यंत, हा इथपर्यंत आणि हा इथपर्यंत. आता सांगा एकदम करेक्ट क्लिअर झालं का. म्हणजे त्या बॉक्समध्ये एकूण किती त्रिकोण आहे सर, 8 झाले. या बॉक्समध्ये सर किती त्रिकोण आहे, 8 झाले दादा. कोणकोणते 8 झाले. हां, 4 मोठे 4 ला. हे समजलं ना. 4 मोठे 4 ला. तर अशा एका बॉक्सची दुकानदारी आपण काय करायची. आता तुम्हाला बॉक्स विचारला म्हणजे हे तर सांगितलं. आता पहा प्रश्न पहिला, दादा याच्यात त्रिकोण किती आहे 2, ह्याच्यात त्रिकोण किती आहे 2. बरोबर आहे. आता तुम्हाला म्हटलं की हे 2 2, तुम्हाला वाटते आता होते 4 नाही, त्याच्यात लहानही 4 बनते. बरोबर आहे. मग आता काय सांगायचं आहे ते थोडंसं लक्षात घ्या. तर हे पहा, आता काय करू सांगा इथे. आता हा असा बॉक्स येतो परीक्षेमध्ये. समजलं. असा बॉक्स आला परीक्षेत. असा बॉक्स आल्याच्या नंतर तुम्हाला काय म्हणते लक्ष द्या, की इथे काय म्हणून सांगा,
हे इथे काय सांगा त्रिकोण. मग इथे तुम्हाला प्रश्न विचारला जातो की एकूण त्रिकोण किती. प्रश्न समजला का. एकूण काय सांगा त्रिकोण किती. आता एकूण त्रिकोण किती असं म्हटल्यानंतर आता मोजत नाही बसायचं. हे मी पहिल्यांदा मोजून दाखवलं बरोबर आहे. आता तुम्हाला हे समजणं जरुरी आहे की असं हे पोस्ट ऑफिस सारखा बंद बॉक्स आला आपल्याला पत्रासारखा की त्याचं काय होते सांगा 8 त्रिकोण असतात. मग ते काउंटिंग कशी करायची ते सांगतोय. आता लक्ष द्या तिथं काउंटिंग कशी करायची ते समजून घ्या. इथे काय सांगा 1, इथे काय सांगा 2, इथे काय सांगा 3, इथे काय सांगा 4. समजताय का. घड्याळाचा काटा समजते का. मग 1 2 3 4 इथे काय सांगा 4 गुणीला काय सांगा 2. दादा याची दुप्पट करून घ्यायची. आता हे किती होईल 8 त्रिकोण होईल. ओके. अरे ओके का. हां हो सर बरोबर आहे. काही लोक म्हणत आहे का हॉरर मूवी सारखे पाहून राहिले इकडे. ते काय आता एवढं तर धिंगाणा करून सांगितलेलं आहे बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय असते काय नसते. ठीक आहे. चला तर हे करेक्ट झालं. इथे 8 त्रिकोण समजले. ठीक आहे. चला आकृती दुसरी घेऊ. ते तर तुम्ही करणारच आहे म्हणा. लक्षात घ्या इथे आकृती काय करू सांगा दुसरी घेऊ. ओके. हा चला दुसरी. तुम्हाला फार बरं वाटेल दुसरी आकृती घेतली. ठीक आहे. चला आता काय करू सांगा दुसरी आकृती. हे पहा बढिया. सारखं झालं का नाही ते सांगा. जो जमलं ना. हां जमलं ते सांगत जा. लक्षात घ्या. हां चला मित्रांनो एकूण त्रिकोण किती. असं का. एकूण त्रिकोण किती होईल सांगा. किती होईल रे बाबू. चला आकृती डिवाइड करू. हे तर तुमचं 16 हे कॉमन उत्तर झालं. 16 कॉमन उत्तर झालं आणि कॉमन पोराचंही झालं. लक्षात घ्या. आता बा कसं होते नाही करून घेऊ ना तुम्ही टेन्शन घेऊच नका. कारण इथं कसं आहे आपण आहोत कशासाठी. पा देर से आएंगे लेकिन दुरुस्त आएंगे. लक्षात घ्या. आपण पाहू आता कसं आहे. 1 सेकंड सॉरी. हां ओके. हां ओके. अरे बरोबर ना. चला काय केलेलं आहे म्हणजे याच्यात काय केलेलं आहे हे पहा. मी थोडासा बदल केलाय. आता काय केलं याच्यामध्ये हे पहा. बदल चेक करा ना. हे तुमचा सिंगल बॉक्स होता. याचे किती म्हणे तुम्ही 8 बरोबर आहे ना. ह्याचे किती सांगा 8. हे आधी पाहिलं ना आपण. ह्याचे किती म्हटलं सांगा 8 म्हटलेलं आहे बरोबर आहे. आता चेक करा. आता इथून आपण चेक करू. लक्ष द्या. आता काय म्हणून सांगा इथे ह्याचे किती सांगा 8. म्हणजे आपण हे कशाच्या हिशोबाने चेक करणार आहोत. 1 2 3 4 याच्यामध्ये काय सांगा काउंट करणार. हे पहा इथे काय सांगा हे इथून सुरू करायचा. इथूनच सुरू नाही करायचं. कुठं नाही करा प्रॉब्लेम नाही. 1 2 3 4 म्हणजे 4 गुणीला 2 ह्याच्यात किती असतात 8. हे तर पाठच झालं बरोबर आहे. इथे काय सांगा 1 2 3 4 मग इथे काय सांगा 4 गुणीला 2 बरोबर. याच्यात किती झाले 8. आता यांच्यात त्रिकोण किती आहे असा जर प्रश्न विचारला असता. हे बा यांच्यात त्रिकोण किती आहे तर हे उत्तर 100% बरोबर की इथे किती त्रिकोण आहे 16च. पण त्यांनी तसं नाही केलं ना. त्यांनी काय केलं एक भुजा सामायिक केली. समजला का. एक भुजा सामायिक केली. मुद्दा समजला का. एक भुजा सामायिक केली. एक भुजा सामायिक केल्यावर काय झालं ही बाजू येऊन मित्र याला भिडली. इथं पा इथं इथं दिसत आहे ना दिसते ना. ते बाजू येऊन याला भिडली. आता ती बाजू येऊन याला भिडल्याच्या नंतर काय म्हणून सांगा प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला सर हे पा इथे दिसते तुम्हाला. काय प्रॉब्लेम झाला. या बिंदूवर जर समजा मी सुरू केला कार्यक्रम तर ह्या बिंदूवर जर कार्यक्रम सुरू केला ना हे बा हे असं झालंय. वाटतंय ना. अरे तसं झालं का. एक मोठा त्रिकोण बनला. कशामुळे बनला तर ही बाजू इथं आली म्हणून हा एक बिंदू झाला त्याचा. लक्षात घ्या. त्याचा तो एक बिंदू बनला इथं दोघं मिळून. हा एक बिंदू झाला आणि हे इथून हे असा एक त्रिकोण बनला. समजलं. आणि तसंच काय झालेलं आहे तर तसंच आपण कन्सिडर करतो म्हटलं खाली एक त्रिकोण बनला. म्हणजे इथे पहा काय म्हणून सांगा हा एक त्रिकोण ह्या बिंदूला बनला. हा एक त्रिकोण ह्या बिंदूला बनला. समजता येतं. ह्या बिंदूला सुद्धा काय म्हणून सर त्रिकोण बनला. अरे बनला की नाही बनला. मग आता पहा हे इथून कुठे गेला सांगा हे इथं गेला बरोबर आहे. आणि हे इथून काय म्हणून सांगा हा इकडे गेला. समजलं का. हे इथून काय म्हणून सांगा हे इकडे आला बरोबर आहे.
किती त्रिकोण एक्स्ट्रा बनले रे दादा? 2 बनले. पुन्हा 2 काय सांगा त्रिकोण एक्स्ट्रा बनले. समजत आहे का? तर आता पहा, आता हे तर आपले कॉमनच आहे. कोण सांगा? 16. 16 कसे काउंट करू आपण सांगा? 1 2 3 4 ने काय म्हणून सांगा काउंट करू. मग हे 1 2 3 4 1 2 3 4. मला लक्षात घे इथे 1 2 एक सेकंड हां इथे पहा, इथे काय म्हणून सांगा 1 2 3 4 आणि हे 4 गुणिला 2 बरोबर किती सर? 8 सर. आणि इथे 4 गुणिला 2 बरोबर किती सांगा? 8. हे 8 आणि 8 किती झाले सांगा? 16. आणि आता काय झालं, अशी जर कधी लक्षात ठेवा, अशा बॉक्समध्ये जर समजा एक बाजू सामायिक जर येत असेल, सामायिक म्हणजे समान, तर 2 त्रिकोण जास्त होतात. एक बाजू जर सामायिक येत असेल ना, 2 त्रिकोण काय म्हणून सांगा जास्त होतात. म्हणून हे 2 हे मोठे 2 समजत आहे, दोन्ही बॉक्स मिळून तयार झालेले 2. म्हणून इथे काय म्हणून सांगा +2. तर 16 आणि 2 काय म्हणून सांगा? 18 त्रिकोण झाले. 18 त्रिकोण झाले. ठीक आहे, समजलं प्रत्येकाला? पहा, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही पहा, तुम्ही यूट्यूबला बघू शकता हे लेक्चर, ॲज अ टीच राहील. लाईक करा, सबस्क्राईब करा. नाही आवडलं कोणाला सांगू नका. बरोबर आहे? आवडलं बाकीच्यांचा फायदा करून द्या. ठीक आहे, चला बाकी आपण उद्याला बघू.